हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या लर्न विथ सुची या चॅनलमध्ये. मंडळी, ट्राईंग इज बेटर दॅन गिव्हिंग अप. म्हणजे आपण एखादी गोष्ट येतच नाहीये असं म्हणण्यापेक्षा त्याचे प्रयत्न केलेले केव्हाही चांगले. ठीक आहे ना. तर मंडळी, असंच ना आपल्याला प्रश्न पडलेला असतो की वाक्यामध्ये वुड, कुड, शुड कधी बरं वापरायचे. आज मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे की तुम्हाला वुड, कुड, शुड वाक्यामध्ये कसं वापरायचं ह्याचं मी इन डिटेल स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपण इंग्लिश स्पीकिंगमध्ये त्याचा वापर कसा करायचा हे वाक्याचं सेंटेन्स सुद्धा बघणार आहे. आणि व्हिडिओमध्ये सगळ्यात शेवटी आपण वर्कशीट सुद्धा सॉल्व्ह करणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा. चला मंडळी, सुरू करूया आजचं सेशन. मंडळी, हाऊ टू यूज वुड, कुड, शुड इन अवर सेंटेन्सेस. ठीक आहे. तर पहिलं आहे कुड. ठीक आहे. कुड म्हणजे काय? कॅनचा पास्ट टेन्स असतो कुड. ठीक आहे. तर कुड म्हणजे शक्यता. कॅन म्हणजे काय? शकणे. बरोबर. तर त्याचा पास्ट टेन्स मध्ये कुड असतो, शक्यता दर्शवतो. तर इथे शक्यता म्हणजे पॉसिबिलिटी. काय? शक्यता म्हणजे पॉसिबिलिटी. पण ही पॉसिबिलिटी कधी असते? पास्ट मध्ये असते. जर तुम्हाला म्हणायचं असेल ना मंडळी की तू डॉक्टर बनू शकतो, तू टीचर बनू शकतोस, तू आर्टिस्ट बनू शकतोस, असं शकणे पॉसिबिलिटी दाखवायची आहे, तिथे आपण कुड यूज करायचं. तर फॉर एक्झाम्पल, यू कुड बी अ डॉक्टर, यू कुड बी अ टीचर, यू कुड बी अन आर्टिस्ट. ठीक आहे. तर कळलं, कुड म्हणजे काय? पॉसिबिलिटी, पण ती पास्ट टेन्स मधली पॉसिबिलिटी. ठीक आहे. नंतर आहे मंडळी वुड. वुड म्हणजे इमॅजिन द फ्युचर. म्हणजे आपण त्याच्यामध्ये भविष्यामधली कल्पना करतोय. म्हणजे भविष्यामध्ये काय होणार आहे ते तुम्ही इमॅजिनेशनद्वारे सांगताय, त्याला म्हणतो आपण वुड. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये कसं म्हणणार? तू छान पायलट बनू शकशील, तू डॉक्टर बनू शकशील, तू बेस्ट टीचर बनू शकशील, तू आर्टिस्ट बनू शकशील. ठीक आहे. हे शकशील जे आहे ना, त्याच्यामध्ये आपण वुड वापरतो. तर मंडळी, याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघूया. यू वुड बी अन एक्सलंट डॉक्टर, यू वुड बी अ बेस्ट टीचर, यू वुड बी अ ग्रेट आर्टिस्ट. ठीक आहे मंडळी, समजलं. नेक्स्ट आहे मंडळी शुड. शुड मध्ये आपण एखाद्याला सल्ला देतो, म्हणजेच काय करतो? ऍडवाइस देतो. सो गिव्ह ऍडवाइस, सल्ला देणे म्हणजे शुड. तू नीट अभ्यास केला पाहिजेस. ठीक आहे. तू डॉक्टर बनला पाहिजेस, हे जेव्हा आपण बोलतो, किंवा तू टीचर बनली पाहिजेस, तू तुझे स्वप्नांना महत्व दिलं पाहिजे, असं जेव्हा पाहिजे म्हणजे दुसऱ्याला आपण ऍडवाइस देणार आहे, तेव्हा आपण शुड यूज करणार आहे. तर मंडळी, एक्झाम्पल बघा याचे. यू शुड बी अ डॉक्टर, यू शुड बी अ टीचर, यू शुड फॉलो युअर ड्रीम्स. ठीक आहे मंडळी, समजलं. कुड, वुड आणि शुड. पुन्हा एकदा बघूया. कुड म्हणजे पॉसिबिलिटी असते पास्ट मधली. ठीक आहे. वुड म्हणजे भविष्यातील कल्पना असते फ्युचर मध्ये. आणि शुड म्हणजे गिव्ह ऍडवाइस, म्हणजे एखाद्याला सल्ला देतो. ठीक आहे. डन. तर चला आपण मंडळी आता वाक्य बघूया. यूज ऑफ कुड. कुड म्हणजे काय? पास्ट टेन्स मध्ये शकत होतं, असं त्याचा अर्थ होतो. शकत होतो. मी तुला भेटू शकत होतो. ठीक आहे. शकत होतो. ठीक आहे. मग काय लिहायचं? आय कुड मीट यू, आय कुड मीट यू. ठीक आहे. तो खेळू शकला असता. ही कुड प्ले, ही कुड प्ले. ती पोहू शकत होती. शी कुड स्विम, शी कुड स्विम. मी तुझ्याशी भांडू शकलो असतो. आय कुड फाईट विथ यू, आय कुड फाईट विथ यू. तिथे कसं जायचं ते तुम्ही सांगाल का? कुड यू टेल मी हाऊ टू गेट देअर, कुड यू टेल मी हाऊ टू गेट देअर. ठीक आहे. अशी वाक्य आपण कुड वापरून बोलू शकतो. चला मंडळी, आता आपण बघूया वुडचे सेंटेन्स. यूज ऑफ वुड. वुड म्हणजे होईल, भविष्यातलं इमॅजिनेशन. सो मला एक दिवशी लंडनला जायचं आहे. कसं म्हणणार? I would love to visit London one day. I would love to visit London one day. ठीक आहे.
तुला चहा घ्यायचा आहे का थोडा? वुड यू लाईक सम टी? वुड यू लाईक सम टी? मी कधी तुझ्याशी खोटं बोलणार नाही. आय वुड नेव्हर लाय टू यू. आय वुड नेव्हर लाय टू यू. मी माझ्या परिवाराला मदत करण्यासाठी काहीही करू शकतो. आय वुड डू एनिथिंग टू हेल्प माय फॅमिली. आय वुड डू एनिथिंग टू हेल्प माय फॅमिली. जर माझ्याकडे पैसे असते तर मी कार घेतली असती. म्हणजे पैसे असते तर कार घेईन असं. सो इफ आय हॅड मनी आय वुड बाय अ कार. इफ आय हॅड मनी आय वुड बाय अ कार. आता मंडळी आपण बघूया यूज ऑफ शुड म्हणजे पाहिजे. तुला त्या जॉबसाठी अर्ज केला पाहिजे. यू शुड अप्लाय फॉर दॅट जॉब. यू शुड अप्लाय फॉर दॅट जॉब. तुला गरम पाणी पिलं पाहिजे. यू शुड ड्रिंक वॉर्म किंवा हॉट वॉटर. यू शुड ड्रिंक वॉर्म वॉटर. त्याने फळे खाल्ली पाहिजे. ही शुड ईट फ्रूट्स. ही शुड ईट फ्रूट्स. मी अजून व्यायाम केला पाहिजे. आय शुड एक्सरसाइज मोर. आय शुड एक्सरसाइज मोर. लहान मुलांनी त्यांच्या पालकांचे ऐकले पाहिजे. चिल्ड्रन शुड ओबे देअर पेरेंट्स. चिल्ड्रन शुड ओबे देअर पेरेंट्स. समजलं? वाक्य खूप सोपी असतात. जेव्हा तुम्हाला त्याचे अर्थ समजतो ना तेव्हा ते आपल्याला कुठे वाक्यात वापरायचं ते नक्की समजून जातं आणि वाक्य सोपं होऊन जातं. चला आता आपण फटाफट याची एक वर्कशीट सॉल्व करूया. सो मंडळी लेट्स रिवाइज अगेन. कुड यूज टू टॉक अबाउट समथिंग दॅट कॅन हॅपन. वुड यूज टू टॉक अबाउट समथिंग दॅट विल हॅपन इन अन इमॅजिन सिच्युएशन. And should used to talk about something that ought to happen or must happen. मंडळी फर्स्ट सेंटेन्स आहे we dash follow the traffic rules. सो इथे आन्सर काय येणार आहे? should. we should follow the traffic rules. dash you pass the salt please. इथे काय येणार आहे? would. Would you pass the salt please? काही ठिकाणी इथे could सुद्धा यूज होतं मंडळी. जे मोर रिक्वेस्ट आपण जर करायची असेल तर इथे could वापरू शकतो. किंवा जर सिंपल सेंटेन्स मध्ये म्हणायचं असेल तर प्लीज पास द सॉल्ट असं सुद्धा म्हणू शकतो जर तुम्हाला वुड कुड नसेल वापरायचं तर. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे इफ आय लॉस्ट माय जॉब आय डॅश हॅव नो मनी. तर इथे तुम्हाला येणार आहे वुड. So if I lost my job, I would have no money. Next sentence, profit dash increase next year. So profits should increase next year. आता सांगा मंडळी तुला आईस्क्रीम खायचं आहे का असं आपल्याला विचारायचं आहे. तर आपण कसं बरं विचारूया? सो डॅश यू लाईक टू ईट आईस्क्रीम. तर या डॅशच्या ठिकाणी वुड कुड शुड पैकी काय येणार त्याचा आन्सर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मंडळी सांगा. जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या टॉपिक वरती हवा असेल तर तो टॉपिक मला कमेंटमध्ये सांगा. आपण तो व्हिडिओ नक्की बनवूया. चला तर मंडळी भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय.